भाजी विकण्यापासून ते रिअल इस्टेट पर्यंत तुम्ही मध्ये पण खूप बरेच वेगवेगळे व्यवसाय केले आणि तुम्ही फेल पण गेलात त्याच्यामध्ये. तर अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला धरून ठेवली की नाही, म्हणजे सगळेच गेले होते ना रिअल इस्टेटच्या ह्याच्यामध्ये, 5 जण जेवढे पण होते पार्टनर्स तुमचे सगळे. एकच गोष्ट होती, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण वाचतो, त्यांचा विचार घेतो, त्यावेळेस त्यांनी हार नाही मानली कुठल्या गोष्टीत. आणि मी तर समजतो की ज्या जागेत ती सिव्हिल सिटी झाली ती जागाच राजांची. म्हणजे तुम्हाला जे म्हणलं की रामराजे संजीवराजे आहेत, म्हणजे सईबाईंची जागा ती वारस त्या जागेला आहे. मग विचार असा आला की आपण हार का मानायची. तर लढून हारणं कधी पण चांगलं, पण लढायच्या आधीच हारणं ही काय बुद्धीला मान्य नाही. माझ्यापुढे 2च प्रश्न होते मॅडम, एक जीव देणे किंवा साईट करणे. बेटर काय होतं, साईट करणे. कारण एवढ्या लोकांचं